ठाणे महापालिकेसाठी महाविकास आघाडीच्या जागा वाटपाची आतली बातमी आता समोर आली आहे। शिंदेंच्या बालेकिल्ल्याला ठाकरे नेमकं कसं घेरणार, ठाण्यासाठी ठाकरेंचा नेमका प्लॅन काय आहे, सगळं जाणून घेऊ। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय लोकमत। ठाण्यात मागील काही दिवसांपासून महाविकास आघाडीच्या जागा वाटपाच्या चर्चा जोरदार सुरू आहेत। उद्धव सेनेच्या वाट्याला 50 जागा, राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडे 40 ते 45 जागा, मनसेला 25 ते 30 आणि काँग्रेस जर या महाविकास आघाडीसोबत आली तर त्यांच्या वाट्याला 15 असं जागा वाटप होणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। काँग्रेसने 35 जागांचा प्रस्ताव महाविकास आघाडीला ठाण्यात दिला असल्याची सुद्धा माहिती आहे। राष्ट्रवादी शरद पवार 50 जागांसाठी आग्रही होती। उद्धव सेना आणि मनसे या पक्षांनी 30 जागांवर लढावं असा त्यांच्यावर दबाव होता। दुसरीकडे जर आपण बघितलं तर उद्धव सेना आणि मनसेने विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मतांच्या आधारे कुणाकडे किती प्रभाग, या कुणाच्या प्रभागामध्ये किती ताकद आहे याकडे लक्ष केंद्रित केलेलं आहे। यामध्ये त्यांनी किसन नगर, घोडबंदर, जुना ठाण्यातील भाग, त्याचबरोबर वर्तक नगर या सगळ्यांसह काही प्रभागांमध्ये लक्ष केंद्रित केलंय जिथे त्यांची ताकद आहे। कळवा मुंब्र्यामध्ये सुद्धा मोकळीक मिळावी अशी अपेक्षा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने व्यक्त केली आहे। काँग्रेसने सुद्धा मुंब्र्याकडे लक्ष केंद्रित केलेलं आहे कारण त्यांचा मतदार तिथे आहे असं त्यांचं म्हणणं आहे। आता एकूणच आपण बघितलं तर महाविकास आघाडीतील पक्ष तडजोडीच्या जवळ आल्याचं या जागा वाटपाच्या माध्यमातून समोर आलेलं आहे। आता एकूणच महायुतीचा विचार केला तर महापालिका निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढण्याचा निर्णय वरिष्ठ नेत्यांनी घेतला असल्याचं, परंतु अधिकृतपणे जाहीर झाल्यानंतरच याचा अंतिम निर्णय होईल असं नरेश म्हस्के यांनी सांगितलेलं आहे, जे की ठाण्याचे खासदार आहेत शिंदेच्या शिवसेनेचे। आता ठाण्याचा जर आपण विचार केला तर ठाणे म्हणजे शिंदेंचा बालेकिल्ला, पण जे नगरपालिकांचे निकाल समोर आले त्यातून भाजपने शिंदेच्या शिवसेनेला तिथे धूळ चारल्याचं आपल्याला पाहायला मिळालं। पण महायुती आता एकत्रित ठाण्यात लढतीये, त्याच्यामुळे हे एकत्र लढून ठाकरेंच्या शिवसेनेला कशा प्रकारे टक्कर देतात, ठाकरेंची शिवसेना वरचढ ठाण्यामध्ये ठरते का, शिंदेच्या बालेकिल्ल्याला ठाकरेंची शिवसेना सुरुंग लावू शकते का, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सध्या ठाण्याचा विचार केला तर शिंदे सेनेकडे 79, भाजपकडे 24, उद्धव सेनेकडे 3, तर काँग्रेसकडे 3, मनसे 0, राष्ट्रवादी शरद पवार 13 आणि राष्ट्रवादी अजित पवार 11 असं संख्याबळ आहे। 2017च्या तुलनेत यंदा राजकीय समीकरणं ही मोठ्या प्रमाणात बदलली आहेत। उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आलेत, त्याच्यामुळे ठाण्यातील समीकरणं कशा प्रकारे बदलतील हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। 2017च्या निवडणुकांचा विचार केला तर या निवडणुकीमध्ये 12,28,606 मतदार होते। आता मतदारांच्या संख्येमध्ये 4 लाखांची वाढ झाली आहे, त्याच्यामुळे ही वाढलेली मतदारांची संख्या नेमकी कुणाच्या पारड्यात ही मतं जातात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। या मतदारांना आपल्याकडे वळवण्यासाठी शिंदे सेना आणि भाजपने जोरदार फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे, त्याच्यामुळे या मतदारांना आपल्याकडे खेचण्यात कोण यशस्वी होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। शिंदेंचा बालेकिल्ला म्हणून ठाण्याची ओळख आहे। शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर होणाऱ्या या पहिल्या महापालिका निवडणुका असणार आहेत, त्याच्यामुळे शिंदेंसाठी ही प्रतिष्ठेची निवडणूक असणार आहे ठाण्यातली। पण तिकडे महाविकास आघाडी सुद्धा जोरदार तयारी करतेय ठाणे आपल्याकडे खेचण्यासाठी, त्याच्यामुळे हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे की ठाणे महापालिकेवर कोणाची सत्ता येते। तुमची याबद्दलची मतं कमेंटमध्ये सांगा। लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद।